हॅलो गाईज, आज माझा भाऊ भरची पुसत होता एकदम त्याच्या स्टाईलमध्ये. आणि त्याला जेव्हा कळालं की मी रेकॉर्डिंग करते तेव्हा तो गपचूप खाली बसून घेतलं, कारण की त्याला माहिती की थोडीफार इज्जत आहे त्याची, थोडी निघून जाईल म्हणून तडकन तो खाली बसला आणि त्याने पटापट फरची पुसली. कारण की मला बरं नव्हतं म्हणून त्याने मला सपोर्ट केला. त्याच्यानंतर मी बाहेर गेली RTOला, कारण की आदित्यचं लायसन्सचं काम होतं आणि फायनली त्याचं लायसन आज निघणार आहे, त्यामुळे आलो. आणि मग मला तिथे पप्पा भेटले. पप्पासोबत जर असं लिंबू पाणी पिलं, चर्च वगैरे करून, कारण की पप्पा थकले होते आणि पप्पाला जायचं होतं आज कळवणला त्यांचं प्रोडक्शनचे माल विकायला. मग आम्ही फायनली गेलो होतो प्रादेशिकला, नाशिकच्या, जेणेकरून RTOमध्ये. मग आम्ही थोडंसं आईस्क्रीम खाल्ली, कारण की मला बरंच नव्हतं, मला खूप वीक फील होत होतं. इतकं ऊन आहे तिकडं, इतकं ऊन आहे बापरे अक्षरशः. आणि एक काका होते तिकडे, त्यांची डॉक्युमेंटेशन्सचं सगळं चावळत होते, सगळे बघत होते की काय करायचं आहे, कुठं साईन करायची काय नाही ते. काहीच मी RTOच्या स्टेशनला आहे. स्टेशनच आहे RTOचं. इथं स्टेशन नाही, ऑफिस, RTOचं ऑफिस आहे. RTOचं ऑफिस आहे. सो आम्ही आलो आहे आणि आमच्याकडे ना अक्षरशः सगळे लोक बघताय की आम्ही काय चावळतो काही नाही, सगळी डीप डिस्कशन आम्ही करतो. पण आम्ही पहिले तिकडं बाकड्यांवर बसलो होतो, मग आम्ही इकडं आलो वचवच करायला, कारण की आदित्यला बोर होत होता. तर आम्ही इकडे येऊन बसलो. तर आमच्याकडे सगळी ही जी सगळी गँग आहे ना, ही सगळी गँग आमच्याकडे बघत होती, माहीत नाही का. आणि इथं खूप लोक आहे. जो येतो तो बघतो आम्हाला. आय डोंट नो वाय. आम्ही यूट्यूबर आहे ना. हां, म्हणजे त्यांनी मला सबस्क्राईब केला असेल म्हणून ते माझ्याकडे बघत असते ना गं. आणि आता ही पण यूट्यूब चॅनल ओपन करणार आहे, चालू करणार आहे. तुम्ही तिला सपोर्ट करा गाईज. काय कंटेंट आणि डेली ब्लॉग्स. येस, डेली ब्लॉग्स टाकणार आहे गाईज. जिंदगीची बरबादी बघायचं माझी. तमाशा खरं मी माझं जिंदगीची बरबादी अशी ती म्हणते, पण असं काही नाही गाईज, चांगली जिंदगी चालू तिची. बाबा तिच्याकडे बी आयफोन आहे बरं का, तिच्याकडे बी आयफोन आहे. चांगली जिंदगी सेम आहे, फक्त कलर डिफरंट आहे. माझा पिंक आहे आणि हिचा हिरवा टील कलर आहे. सो गाईज, आता मग आदित्य गेले आत्ताशी मध्ये, बघू आता काय होतं काही नाही. तसं आम्ही तुम्हाला कळवतो. आम्ही इथं मांड्या बिंड्या घालून बसलो आता, आमच्याकडे काहीच ऑप्शन नाही. असं आहे सगळं वातावरण. माझे जुलसे पण खराब झाले, बोर झाली मी यार आता, बेकार बोर झाली. मला पण पाणी प्यायचं पण होतं. पाणी बी नाही यांच्याकडं, आणि इथं पाण्याची सोय पण नाही. इथं फक्त धुळीची सोय, इथं कंटिन्यू धूळ आहे, कारण की इथं गाड्या पण आहे ना, गाड्यांचा विषय. सो गाईज, मी तुम्हाला